धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव धांदे येथील वृद्धाश्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। तसेच वाढदिवसानिमित्त फळ वाटप करण्यात आले। आपल्या पोटाच्या गोळ्याला लहानाचं मोठं केलं, त्याच पाल्यांनी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना कायमचं घराबाहेर केलं। तेच आईवडील वृद्धाश्रमात राहतात। शोभा कृष्णाजी डंबारे, मी इथे राहत होती। माझा मुलगा वारला, माझे पती वारले, मी इथे राहून राहिली। मला विशाल बाबू आधार देऊन राहिले। मी सराकडे चांगली राहून राहिली। सून आहे तर ते आपलीच आहे, असं आहे ना। माझे सर्व विशाल बापूच करणार राहिली। माझं कोणीच नाही, तुम्हीच आहे मायबाप। माझे विशाल बापू माझं करणार आहे। आपलं जीवन जगत आहेत। अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धांदे येथील मातृश्री वृद्धाश्रमाचा आधार घेऊन वृद्ध राहत आहेत। त्यांना घरी जाण्याची कुठलीही आस पाल्यांनी शिल्लक ठेवली नाहीये। इंटरकास्ट केलं त्यांनी, मला परवानगी मागितली, मी परवानगी दिली नाही, पण झालं ते तसंच। मग घरवाली मरण पावली, 15 वर्ष झाली। मग बाई म्हणे बाबा आम्ही नव्हतं पाहिजे, मग आमच्यासोबत कशाला पाहिजे, तुम्ही कमी जास्त बोलायला लागले, ते आपल्याला सहन झालं नाही, त्याच्यामुळे इथे यावं लागले। तुम्हाला त्याची आस नाही घरी जाण्याची आस कधी नाही कधीच नाही। असतानाही वृद्धाश्रममध्ये माझी चांगली व्यवस्थाही होऊन राहिली, त्याच्यामुळे मला घरी जाण्याचं काही कारणच नाही। कोरोनाच्या काळात देखील पाल्यांनी पालकांकडे विचारपूस देखील केली नाही। दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात फळ वाटप करण्यात आले। कोणालाही म्हणा काहीच नाही, त्याचा कुटुंब मोठा आहे, त्याच्यानं नाही जमत। आजकाल तर जमानाही तसंच आहे, राहणार आता जातच नाही। काहीच आपली आशा नाही, तुमचं का आहे, तुमचं कोण करत असं म्हणलं, आपण त्याच्या घरी कसं राहायचं? आमचं काहीच नाही ना, आम्ही सोडलं घर, त्याला आमची आशा नाही, मग आम्ही कसं काय जायचं त्याच्या घरी? नाही जायचं, आपलं कर्तव्य आहे लायण्याचं मोठं करणं। जे पालक जन्मदात्या आई वडिलांची सेवा करू शकत नाही असे पालक मातृश्री वृद्धाश्रमावर येतात। त्यांची पूर्ण व्यवस्था करण्यात येते। काही सामाजिक संघटना देखील मदत करतात। रमेशराव ठाकरे, मातृश्री वृद्धाश्रमाचा व्यवस्थापक। या आश्रमाचं सगळी देखरेख आणि व्यवस्थापनाचं पूर्ण काम मी बघतो। या आश्रमामध्ये माझ्याकडे 12 लोक आज हल्ली आहेत, 6 म्हातारे आणि 6 लेडीज आहेत। त्यांचं सगळ्यांचं राहण्याचं खाण्यापिण्याचं सगळी व्यवस्था आमच्या मातृश्री वृद्धाश्रमामध्ये होते। ते लोक स्वतःहून आपल्या इच्छेने इथे आले आहेत। त्यांची कुठेही घरी जायची इच्छा नाही किंवा त्यांना घ्यायला कोणीही येत नाही। त्यांच्याकडून इथे शेवटपर्यंत राहण्याची त्यांची इच्छा व्यक्त करतात आणि ते शेवटपर्यंत आमच्याकडेच राहतात। त्यांना कुठल्याही गोष्टीची इथे कमतरता नाही आहे आणि सगळे सामाजिक संस्था कार्यक्रम उपक्रम आपल्या वृद्धाश्रमामध्ये होत असतात। हर गोष्टीची त्यांना हर याची सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये जे लॉकडाऊन असल्यामुळे आपण वृद्धाश्रमामध्ये बाहेरच्या व्यक्तींना किंवा सामाजिक संस्थांना भेट देण्यास सध्याच बंदी केलेली आहे। पण तरी स्वइच्छेने जे संस्था किंवा लोक आपल्याकडून धान्य किंवा अदर वस्तू जीवनातील वस्तू वाटप करण्यात येतात, तर ते आम्ही आमच्या आश्रमामध्ये बाहेरून घेऊन स्वीकारल्या जातात आणि ते आम्ही सगळ्या म्हाताऱ्यापर्यंत पोचवल्या जातात। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।